अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरं, हिरवी मिरची. अद्रक, लसूण, हिरवी मिरची. हा मग ज्यानं बनवलं त्याचं असलं पाहिजे. नाही तुम्हाला नाही, जे ज्यांनी बनवलं त्यांचं त्यांनाच. पुढे आता याच्याला हे करावं लागेल ना, काय फोडणी द्यावं लागेल. याला फोडणी द्यावं लागेल काय? हा पहिले पाट टाकायची. पाट टाकायची. हा नंतर मग हे टाकायचं. हां पूर्ण मिक्स करायचं. हां मिक्स झालं त्यानंतर चिकन यामध्ये टाकून द्यायचं. नंतर चिकन पूर्ण मिक्स करायचं. म्हणजे फोडणीसाठी पहिले कांदे टाकायचे, मग हे मसाला तयार करून घ्यायचा. पाणी नाही करायचं, फक्त मसाला तयार करून घ्यायचा. अच्छा त्याला पाणी सुटते कांद्याला. ते हां पाणी पूर्ण सुकू हे द्यायचं. सगळं मिक्स झालं त्यानंतर हे टाकायचं. त्या पाण्याचं टाकायचं. हे 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 कांदे झाल्यावर हे टाकायचं काय? हां अच्छा. आणि मग हे झालं व्यवस्थित की मग व्यवस्थित झालं ते. हां चिकन टाकायचं त्याच्यामध्ये. चिकन टाकून झालं पाणी सुटेपर्यंत हे फ्राय करायचं. अच्छा चिकन फ्राय करायचं. चिकन पूर्ण फ्राय करायचं. मग नंतर खाली घ्यायचं. नंतर मग त्याला थंड करायचं. हां थंड केलं का मग नंतर मग ते थंड होऊ द्यायचं. हां तोपर्यंत 5-6 चपात्या लाटून घ्यायचं. मैद्याच्या. मैद्याच्या असो गव्हाच्या पिठाच्या असो. गव्हाचं पण झाले. गव्हाच्या पिठाच्या हां मैद्याचं नाही पाहिजे. दात असले दात नसले हां त्याला पण ते गव्हाच्या पिठाच्या बरोबर मैद्याचं असलं हां तर ते कडक असतं. हा कडक होतात. पावता येत नाही. गव्हाचे नरम पडतात. आणि मग ते याच्यात भरून घ्यायचं आणि मग नंतर तळून घ्यायचे. नंतर मग ते पिठामध्ये चपातीमध्ये हे करायचं, समोसे बनवायचे. हां नंतर त्यामध्ये हे करायचं, फ्राय पण करायचं. ते बनवणं नाही कठीण आहे ना, हे घरी मारणं. काही कठीण नाही, सगळं सोपं आहे. त्या समोश्याची घडी मारणं काही जास्त कठीण नाही. अच्छा. फुलली नाही. मग घडी मारून ते तळून घ्यायचे चांगले एक एक. हा एक दोन टाकायचे. हां मग ते चांगले तळायचे लाल होईपर्यंत. अच्छा लाल झाले मग काढून घ्यायचे. ठीक. लाल नाही ब्राऊन. ब्राऊन म्हटलं लाल ते काही बात नाही. गावठी भाषेमध्ये म्हटलं तर लाल. कसं ते खरपूस लागते. घरी कशी मारली लागते घडी कशी मार ते पाला. तेल टाकलं आहे. ते टाकलं का? हे काय आता जिरं जिरं. ओके. जिरं टाकलं आहे. काय म्हटलं? जिरं पण लाल झालेलं आहे. जिरं लाल झालं आहे ना. हां. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहिले कांदे टाकूया. कांद्याचे पात टाकूया. थोडाफार टाईम लागतो. ते बटाटे कशासाठी? ते व्हेजवाले आहेत काय? ठीक आहे. पॉवरफुल ठेवला आहे का? अच्छा पॉवरफुल केला. झाकण ठेवलं का याच्यावर? हां थोडं वाफेनं कांदे लवकर झाले पाहिजे. अच्छा वाफी होतात का ते? हां जेवढे लवकर कांदे वाफेनं होते. आता काय स्टेटस आहे याचा? पाणी सुटलं काय? पाणी सुटलेलं आहे. पाणी वापरून घ्यायचं का थोडं? थोडं आटू द्या. आटून द्यायचं. हां आता आपली पेस्ट. हां तर पेस्ट घ्यायची. पेस्ट टाकायची आता. तर पेस्ट टाकायची. कांदे नरम पडलेत कधी? हां कांदे पूर्ण नरम पडलेले आहेत. पाहिजे जेवढं पाहिजे तेवढं. हां चांगलं एकजीव झाला पाहिजे का ते? हां
लाईट लावला का? एवढा वेळ तेल टाकलं कमी तेल पडलं पण टाकलं काय? ठीक आहे. अच्छा हळद टाकली का? हळद टाकली हळद जडते म्हणून उशिरा टाकली का? खडा मसाला बारीक. हां खडा मसाला खडा मसाला आहे का? त्यात चमचा नाही का? नाही खडा मसाला आहे सगळं माहिती त्याच्यात तमालपत्र तिथे सगळंच आहे. अच्छा मी माय काम पडील का मी थोडी खालून फिरून येतो. हां येते माझ्याकडे नाही तर तुला काय पाय हां गरम मसाला मामा लाटून देऊ शकता काय म्हटलं? ते काय बटाटे शिजायला लागले काय? कमी वाटले ना ते पहिले हां कमी झाल्यावर वाटले थोडं. हां आता कसं एखाद्या टी पाचवर तिथे फुटते जसं त्याचं पाणी निघून जाते गरम होते तसं ते लहान कमी कमी होतं कमी कमी होऊन जाते. म्हणून पहिलेच कांदे जास्त घ्यायचे. हां थोडं काढून ठेवता काय? हां हे व्हेजवाल्यांसाठी. हां स्मेल तर लई भारी यायला लागलाय. चिकनमुळे वाटलं ना थोडंसं. चिकन टाकायचं ना ते पनीरसाठी काढून ठेवायचं. पावर कमी केला का थोडा? हां कांदे लागतील नाही तर त्यामुळे पावर कमी केला आता त्यामुळे थोडंसं चिकन थोडं थोडं करून टाकायचं का? पूर्ण टाकायचं. पूर्ण टाकायचं त्याच्यामध्ये पूर्ण हिरवं हिरवंच आहे ना? हां पूर्ण कांद्याच्या पाठी अम्मा हे तुम्ही कुठून शिकले? असं घरी एक दिवस माझी बनवता विचार झाला हां तेव्हा त्याला एखाद्या वेळेस आपण बनवू म्हणून चिकन समोसे बनवून बरोबर असे वाटतं. हां हां आपल्या पद्धतीनं. आपल्या पद्धतीने करतो. अच्छा म्हणजे तुम्ही स्वतः बनवलेले आहे? मी स्वतः बनवलं हे कुठून कॉपी केलेलं नाही आहे? कोणाजवळ शिकायला गेलं नाही कोणाजवळ शिकलं पण नाही. हां स्वतः बनवले स्वतःची डिश आहे म्हणजे स्वतःची रेसिपी. हां तुमचं नाव तुम्ही देऊ शकता इथे. एक दिवस दुकानात गेलो तर दुकानामध्ये बोनलेस चालू होतं. बोनलेस चिकन. हां ओके हां तर विचार केला आपण समजा कधी आपण जर असतो चपातीमध्ये टाकून जर समजा आपण असं बनवू हां म्हणजे मैद्याच्या जागी जर चपातीचं ठिकाण हां केलं. मध्ये त्या ठिकाणी आपण चपाती घेऊन येतो हां कसं वाटतं बघू एखाद्या हां वेळेस म्हणजे ट्राय करून पाहू. काय करून बघू बिझनेस करून बघितलं हां आम्हाला छान वाटलं. थोडंसं आपण वरतून अच्छा हे काय म्हणतात? यावेळी गरम मसाला टाकतो हां जास्त नाही थोडासा अच्छा त्याला फिरून घ्यायला. झालं का आता पूर्ण? हां आता आपला मसाला कम्प्लीट. पूर्ण तयार झाला. आता आपण याला थंड करायचं
वास पण मस्त यायला लागले. हो हो थंड करायचं नाही याला. थंड करायचं याला. फॅन लावू का? लावलं का? लावलाय. थंड होऊ दे. मस्त चांगलं. प्रियंका? टेस्ट करून पाह. आता सांग मीठ वगैरे. हां झालं? झणझणीत आहे का? टेस्ट करून बघते मी. अच्छा बटाटा टाटा की पेशकश. मीठ टाकते का? आता वेजवाल्यांसाठी चालू आहे. आपण काढून ठेवलेला आहे. काढून ठेवलेला मसाला आहे ना. काढून ठेवलेला मसाला. हा मसाला याच्यामध्ये धुतले रे बाबा. हे मिक्स करून घ्यायचं. घेऊन या. आपलं घेऊन या. अच्छा हे बेसनामध्ये वडे बनवले तर मग पाव पण आणायला. बेसनामध्ये बुडून पण करता येईल का याला वडे? बनवू शकतो त्याला. पण आपण गव्हाच्या पिठात करणार ना. हा. अच्छा याला जर आपण करंजीचा जर आकार दिला तर ते करंजीसारखे पण दिसू शकतात. म्हणजे हे दुसरीच काहीतरी डिश बनणार मग काहीतरी वेगळं. नॉनव्हेज करायचं. अच्छा त्याचं नाव नॉनव्हेज करंजी राहील का मग? है ना? हा करंजी सारखं जर बनवलं तर आकार. मामा तुम्ही तर एक्सपर्ट आहे. प्रोफेशनल आहे. बी प्रोफेशनल. तोडून घेत आहे का? एका आकाराचे बनवलेत बरोबर. ते पांढरं जात. अरे अरे याला म्हणतात प्रोफेशनल काम. म्हणजे चपाती न पलटवता डायरेक्ट जागेवरच. अरे बेटा रे. ते पण गोल. लेडीज पण लाजली पाहिजे. खरंच आता मला लागला. हा खरं दाखव बरं इकडे. छोटा चम्मच चाकू आहे. अभी मजा आएगा ना बीड़ू. आई म्हणे तू चपात्या लाटून दे. कसल्या पहारी चपाती. असं शिकलं पाहिजे. खरंच जात्रा पडला म्हणजे फिरून नाही राहिलं ते. एकदम प्लेन असता तर मस्त आले असतं ना ते. एकदम अशा गोल गोल फिरले असते. हा मग त्याच्यावर काहीतरी कट केल्यामुळे ते त्याला जात राहील ना. जात्रा पडला ते. म्हणून तर मी ते आणलं होतं दुसरं ते कट करायचं. अच्छा असं आहे का ते. याच्यावर जर सगळं भाजी वगैरे कट केली तर ते खराब होते ना. ऐपट. 4 समोसे. 4 समोसे झाले का तयार? 4 समोसेचं याला पाणी लावून घ्यायचं का? याला पाणी का लावायचं काय? चिटकलं पाहिजे ते.
समजा हे बनवलंय हां तर हां चिटकलं नाही बाहेर, अच्छा. त्याच्यामुळे करंजी सारखं पण बनवता येते मग नाही का? हा. मामीला माहिती आहे सगळं म्हणून मामीनं आधीच सांगितलं आपल्याला हे. अच्छा, पूर्ण फुल नाही भरायचं का ते? नाही एवढं म्हणजे बंद करायला जागा राहिली पाहिजे थोडी. हा. आणि चपाती पण जाते फुटत हम्म. मी पण जाते. हा म्हणजे हेल्दी आहे ना ते. एक होळला उष्ण नाही ती. वाव, भारी दिसतात. चपाती जर गोल लाटली ना की ते दिसायला पण लय भारी दिसते. चपाती गोल असली पाहिजे. गेले जाऊ. अच्छा. ट्रेन का करेक्ट ट्रेन टाकून ठेव. अरे देवा, आता पिंप खाली करावं लागेल. हा म्हणजे तोपर्यंत तेल गरम होईल ना. हा समोसे दिसायला पण लय सुंदर दिसायला लागले तरी. हे म्हणजे स्पेशालिटी आहे. इकडे तेल गरम करायला ठेवलं. काय सांगू गरम झाला काय चेक करायचं आहे. तेल झालं काय गरम? चालेल का? एकदमच फिरवतात. चालेल टाकायचे का सोबत? काय हरकत नाही. कुठलं नाही पाहिजे ना. अंगावर पण नाही उडायला पाहिजे. चांगले डीप फ्राय होत आहेत ते. कलर यायला लागलं ना थोडं थोडं. मस्त गोल्डन गोल्डन. आता मस्त झालं. ब्राऊन कलर आला का? हा कलर आला. आता घेतले. एक नंबर. हे घे खाऊन घे. कशाची? बटाटा. चांगलं झालं पाहिजे ना. जास्त फुगला पण नाही पाहिजे. थोडंसं त्याला पण चांगलं घेतलं. ठीक आहे ना. आता आपल्या घरगुती यातून आपण जास्त करून टाकतो. पटपट डॅश मार जवळचा. ऑप्शनला वाटाणे टाकू शकतो, बटाटे पण टाकू शकतो, सोयाबीन पण टाकू शकतो. हे चिकन दाखवलं. चिकन काय रे तुझा? इकडे दाखव परत. मिक्स पण करू शकतो. हे आपण फिट करून घेऊया त्याला. एवढं जवळ ए मम्मी, लावलं ना पाणी. ए मम्मी, आधी मी तशी करते. जेव्हा चालू लोक करतो तेव्हा शाळा येतो. दे मोबाईल दे त्यांच्याकडे. ठीक आहे इकडे. माहिती आचार्य सध्या थकलेले आहे म्हणून ते समोसे खायला आले. मस्त गोल्डन झाली पाहिजे.
खायला पण अप्रतिम लागतात माहिती आहे का? त्याच्यासोबत जर सॉस असला ना तर लयच भारी लागतं. चिकन